नाशिकच्या पैगलेवाडीमध्ये आदित्य ठाकरेंनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांचेही त्यांनी विजन जाणून घेतलं। तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा असं मदतीचं आश्वासन देखील दिलेलं आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील पैगलवाडीतल्या रस्त्याच्या दुरवस्थेची जिल्हा प्रशासनाकडून दखल। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पैगलवाडी रस्त्याची पाहणी। शालेय विद्यार्थिनींनी बाटलीचा माईक हाती घेत दुरवस्थेची व्यथा मांडली होती। आदित्य ठाकरेंकडून मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेचा व्हिडिओ पोस्ट। मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीचा मार्ग आदित्य ठाकरेंकडून पोस्ट। ट्रिपल इंजिन सरकारचं कमाल काम पोस्टमधून आदित्य ठाकरेंची टीका। नाशिक महापालिकेसमोर खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पोवाडे गात कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। पालघरच्या जव्हार मोखाडा मुख्य मार्गावरती 3 फुटांचे खड्डे, अपघातांचा धोका वाढला। मुंबई नाशिक महामार्गावरील जव्हार फाटा रेल्वे पुलाखाली धोकादायक स्थिती। पाणी साचल्यामुळे खोलीचा अंदाज येत नसल्यानं अपघातांचा धोका वाढला। भिवंडी ठाणे बायपासवरती खड्ड्यांचं साम्राज्य। सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त। 2018 पासून सुरू झालेलं काम अद्यापही अपूर्णच आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील खानापूर ते कान्हवडी दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था। खड्ड्यांवर रस्त्याची चाळण झाली आहे। 20 ते 30 फूट लांब मोठे खड्डे पडल्यानं यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत। पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील वाकी गावातील पूल वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांचा त्रासदायक प्रवास। 8 दिवस उलटूनही प्रशासनानं या सगळ्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। विद्यार्थ्यांसह नागरिकांना चिखल, खड्डे आणि धोकादायक वाटेतून प्रवास करावा लागतोय। परभणी पाथरी मार्गावरती अनेक ठिकाणी डांबर निघाल्यानं मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। खड्डे चुकवताना अपघातांचा धोका वाढलाय। महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची वाहन चालकांची मागणी आहे। धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं। प्रवाशांची मोठी गैरसोय। अनेक दिवसांपासून खड्डे कायम असून डांबरीकरण न झाल्यानं प्रवाशांकडून तारेवरची कसरत। खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी आहे। अकोल्याच्या बाळापूरमधील निंबी गावात रस्त्याची दुरवस्था। विद्यार्थ्यांसह नागरिकांची जीवघेणी कसरत। गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे। जिल्हा प्रशासनाची समस्येकडे डोळे झाक। स्थानिक नागरिक संतप्त। रायगडमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका। ताम्हिणी, आंबेनळी आणि वरंदा घाट 1.5 महिन्यांपासून बंद आहे। एसटी महामंडळाचे कोट्यवधींचं उत्पन्न बुडालंय। पर्यायी मार्गामुळे प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागतोय। परळी शहरालगतचा टोकवाडी, जिरेवाडी, कनेरवाडी बायपास रस्ता रेल्वे पुलाच्या कामासाठी गेल्या 6 महिन्यांपासून बंद। पुलाचं काम रखडल्यानं नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास। काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी आहे। नाशिकच्या इगतपुरीतील तहसीलदारांचं शासकीय निवासस्थान 12 वर्षांपासून दुर्लक्षित आहे। देखभाल अभावी शासकीय बंगल्याची दुरवस्था झाली आहे। बंगल्यातील सामान, वस्तू चोरट्यांनी लांबवल्याचाही आरोप आहे। मुंबईतील डॉमिनोजच्या शाखेवरील एफडीए कारवाईनंतर साताऱ्याच्या कराडमधील शाखाही बंद। कराडमधील शाखा बंद असण्याचं कारण अस्पष्ट आहे। पिझ्झाची डिलिव्हरी करणारी वाहनही जागेवरच असल्याचं चित्र आहे। जालन्याच्या भोकरदनमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर एफडीएची मोठी कारवाई आहे। कारवाईमध्ये 36,56,000 गुटखा, पान मसाल्याचा साठा जप्त। तुळजाभवानी मंदिरातील लाडू प्रसादावरून मंदिर संस्थान तोट्यात आलेले आहे। तुळजाभवानी मंदिरातील लाडू प्रसादाच्या सुविधेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। लाडू प्रसादामधून मंदिर संस्थानला तोटा, मात्र कंत्राटदार मालामाल आहे। 30 रुपयांच्या लाडू विक्रीतून खासगी उद्योजकाला 1,77,00,000 फायदा। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीची सहकार आणि पणन विभागाकडून दखल। 2013 ते 2026 या कालावधीतील व्यवहारांची चौकशी करण्याचे जिल्हा उपनिबंधकांनी आदेश दिलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 2,700 शाळांमध्ये सध्या पोषण आहार बंद आहे। शाळांमध्ये 8 दिवसांपासून पोषण आहार बंद असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे। अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यावेळेस बुटांचंही वाटप अद्यापही झालेलं नाहीये। नंदुरबारच्या जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स आणि औषधांचा तुटवडा असल्यानं आदिवासी रुग्णांची मोठी गैरसोय होतीये। कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत कारवाईच्या सूचना, तर औषधांचा पुरवठा करण्याचे प्रशासनाचं आश्वासन आहे।
बुलढाण्यातील भोकरच्या जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक बाळू गव्हाणे रुजू झाले आहेत। शिक्षक बाळू गव्हाणे वर्षभरापासून शाळेमध्ये गैरहजर होते। TV9 मराठीच्या बातमीनंतर आता हा इम्पॅक्ट बघायला मिळतोय। बुलढाण्यामध्ये 268 शिक्षक पदांच्या भरतीत पसंतीक्रम लॉक करताना पवित्र पोर्टलवरती तांत्रिक अडचणी होत आहेत। तर पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत संपल्यानं सरकारने योग्य निर्णय घेण्याची मागणी केली जाते। 7/12 यावेळेस किंवा मग इतर अधिकारात नावे नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवरती आणण्याचा महसूल विभागाचा निर्णय आहे। राज्यातील 2,31,000 शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। जिल्हाधिकारी यांना 15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नंदुरबार शहरासह परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस, खरीप पिकांना मोठा दिलासा, रखडलेल्या 46,000 एकर क्षेत्रावरील पेरण्यांना वेग येणार आहे। लोणावळा खंडाळा दरम्यानचा पुणे धबधबा पावसामुळे आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला आहे। 200 मीटर उंचीवरून 3 टप्प्यात कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतायत। नंदुरबारच्या रंगावली धरणाचे पाणी नवापूर शहराकडे वळवण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। रंगावली धरणाऐवजी उकाई धरणातून पाणी द्या, ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी आहे। तर यावेळेस निर्णय मागे न घेतल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आलेला आहे। हिंगोलीमध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचं साडी नेसून आंदोलन आहे। विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांना सोबत घेत ग्रामपंचायत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड आहे। पाऊस न पडल्यानं खरीपाच्या पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे। कापूस, सोयाबीन, धान, उडीद, मूग या पिकांना फटका बसलाय। पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पिकं संकटात सापडली आहेत। पावसाअभावी पिकं सुकू लागली आहेत, त्यामुळे तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। जळगावच्या 40 गावांमध्ये अतिपावसामुळे लिंबू बागांवर सिट्रस कॅन्कर या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। 750 हेक्टरवरील लिंबू पिकाला फटका बसण्याची त्यामुळे शक्यता वर्तवली जाते। धुळे तालुक्यामध्ये पपई पिकावरती विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालाय। रोगामुळे पानं ही बारीक होऊ लागल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदी पात्रामध्ये 21,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। नंदुरबारमध्ये भर पावसाळ्यातही पाणी टंचाई निर्माण झाली। हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट सुरू आहे। प्रशासनाच्या पाणी टंचाई मुक्तीच्या दाव्यावर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। नागपुरातील प्रसिद्ध अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून मुक्ततेच्या मार्गावर आहे। जलपर्णीच्या विळख्यातून अंबाझरी तलाव मुक्त करण्यात मनपाला अखेर यश आलेलं आहे। नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव झालाय। पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त झालेत। मोकाट जनावरं रस्त्यावरती फिरत असल्यानं अपघाताचा धोका वाढलेला आहे। अकोल्याच्या काटेपूर्णा धरणामध्ये 25.14% जलसाठा शिल्लक आहे। पावसाने पुन्हा दडी मारल्यानं साठ्यामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाहीये। दमदार पाऊस न झाल्यास अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती जायकवाडी धरण विविध रंगी रोषणाईनं उजळून निघालेलं आहे। रात्रीच्या अंधारामध्ये पाण्यामध्ये पडणारे रोषणाईचं प्रतिबिंब मनमोहक दिसत असून हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी करत आहेत। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सांडोळा गावात टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलं। नागरिकांनी गावामध्ये नळाद्वारे पाणी मिळत नसल्यानं आंदोलन केलंय। पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नवीन विद्युत रोहित्र देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। लातूरच्या MIDC मधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे हरंगुळ गावच्या विहिरी, बोरवेलमधील पाणी दूषित पाणी बोरवेल आणि विहिरीमध्ये उतरल्यानं अनेकांना त्वचेचे आजार देखील झालेले आहेत। कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर। भोंदू अशोक खरातची पत्नी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावलेली आहे। शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल आहे। तर कल्पना खरात अनेक महिन्यांपासून फरार होती। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झालेला आहे। भामरागड रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्यानं दुसऱ्या रुग्णालयामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय।
किरकोळ वादातून कामगाराची हातोड्याचे घाव घालून हत्या। सोलापूरच्या करमाळ्यातील झरे फाट्यावरील स्वराज्य सिमेंट पाईप या कंपनीतली घटना। झोपेतून उठवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात ही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती टळलेली आहे। आरडा ओरडा केल्यानंतर शेजारचा व्यक्ती धावून आल्यानं अल्पवयीन चिमुकलीचा जीव थोडक्यात वाचलाय। वेल्हे पोलीस ठाण्यामध्ये संजय सोपान धरपाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या पुरंदरच्या कोळ विहिरे या गावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। आरोपीला फाशीच्या शिक्षेची ग्रामस्थांची मागणी आहे। रत्नागिरीतल्या पालीमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश। नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आहे। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एसटी बस प्रवासामध्ये अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन। 33 वर्षीय तरुणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। धुळ्याच्या शिंदवड जवळील शिवऱ्या डोंगर परिसरामध्ये 18 वर्षीय तरुणी आणि 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडलेला आहे। दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे। पिंपळनेर पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आणि पुढील तपास सुरू आहे। बीडच्या पिंपळनेरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवल्याची घटना घडली आहे। महिलेचा छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। घटनेनंतर फरार झालेल्या मिलिंद शिरसाटला बीडमधून अटक करण्यात आली आहे। आरोपीला जन्मठेप देण्याची मागणी केली जाते। नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त। लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त। नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्रीसह दोघांना अटक। ड्रग्ज प्रकरणातील कळंबच्या नगरसेवकाची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। नगरसेवक मोहसिन सलीम मिर्झावर पक्षाची कारवाई आहे। पुण्याच्या खेड शिवापूर परिसरामध्ये चोरट्यांकडून एकाच रात्री 4 ठिकाणी चोरीचा प्रयत्न। एका ठिकाणाहून रिक्षाही चोरून नेली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हिंगोली शहरामध्ये एसबीआयचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न। शहरातील शिवाजीनगर भागातील एटीएम फोडण्याकडून यावेळेस या फोडण्यावरून प्रयत्न झाला होता। एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला। घटनास्थळी गोपनीय शाखेचे पोलीस दाखल झाले आणि पुढील कारवाई करण्यात आली आहे। कल्याणमध्ये मदतीच्या बहाण्यानं टॅक्सी चालकाला लुटण्याचा प्रयत्न झालाय। कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरती 2 तरुणींनी टॅक्सी चालक सचिन शेंडगे यांना भिवंडीला सोडण्याची विनंती केली। गाडीमध्ये बसल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पैसेही मागितल्याचं समोर आलेलं आहे। गडचिरोलीमध्ये धावत्या एसटी बसचं चाक निखळल्याची थरारक घटना। चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 28 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भंडाऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या 20 वाहनांवर आरटीओची कारवाई आहे। या कारवाईमध्ये 2,57,000 रुपयाहून अधिक दंड वसूल। कागदपत्र नसलेल्या 9 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। गोंदियामध्ये घरफोडी करणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यामध्ये सापडले आहेत। रामनगरमधील 4 घरफोड्यांसह डोंगरगडच्या 9 दुचाकी चोरीचा उलगडा झालाय। आरोपींकडून 2,51,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत।